मुंबईतील नागरी समस्यांमध्ये वर्षभरात वाढ झाल्याचं दिसून आल्याचं प्रजा फाउंडेशननं म्हटलंय। 2023 या कॅलेंडर वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता ही वाईट असल्याचं आढळून आलं। 2019 सालाच्या तुलनेनं मुंबईतील प्रदूषणाच्या तक्रारी या 305% वाढल्या आहेत। मुंबईत शौचालयांची संख्या आधीच अपुरी आहे, त्यात स्त्रियांसाठीच्या शौचालयांचं प्रमाणही कमी आहे। गेली 2 वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्यानं नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत। प्रजा फाउंडेशनच्या वतीनं मुंबईतील नागरी समस्यांबाबत सद्यस्थितीचा अहवाल आज मुंबई प्रेस क्लबमध्ये प्रकाशित करण्यात आला। प्रजा फाउंडेशनचे CEO मिलिंद म्हस्के आणि योगेश मिश्रा यांनी हा अहवाल सादर केला। मुंबईचा जो सिव्हिकचा जो रिपोर्ट आम्ही पब्लिश केलेला आहे त्यामध्ये पब्लिक टॉयलेट आहे, कम्युनिटी टॉयलेट आहे आणि पोल्युशन आहे। 2023 मध्ये जो डेटा आहे त्यापैकी आपण बघितलं तर 4 पैकी केवळ 1 टॉयलेट हे फक्त महिलेसाठी उपलब्ध आहे असं आपल्याला चित्र दिसतं। मुंबईची जी सिच्युएशन आहे की हवामान आपण बघितलं तर एअर क्वालिटी जी आहे ती 22% घटलेली आपल्याला दिसते। तर एअर पोल्युशन रिलेटेड जर आपण कंप्लेंट बघितला तर त्या 305% वाढल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।